नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. कुठे ते मुनींना ज्ञानाचा उपदेश करीत, तर कुठे श्रीरामांच्या गुणांचे वर्णन करीत होते. जरी ज्ञानी शिव हे निष्काम आहेत, तरीही ते आपल्या भक्ताला सतीला झालेल्या वियोगाच्या दुःखामुळे दुःखी होते. अशा रीतीने बराच काळ लोटला. श्रीरामचरणांवरील प्रेम दिवसेंदिवस वाढत होते. श्री शंकरांचे कठोर नियम, अनन्य प्रेम व अंतःकरणातील अढळ भक्ती जेव्हा श्रीरामांनी पाहिली, तेव्हा कृतज्ञ, कृपाळू, रूपशिलाचे भांडार, अत्यंत तेजपुंज भगवान श्रीराम प्रकट झाले. त्यांनी पुष्कळ प्रकारे श्री शिवांची वाखाणणी केली आणि म्हटले, तुमच्याशिवाय असे कठीण व्रत कोण करू शकणार. श्रीरामांनी अनेक प्रकारे शिवांचे सांत्वन केले आणि पार्वतीच्या जन्माची वार्ता सांगितली. कृपानिधान श्रीरामांनी पार्वतीच्या अत्यंत पवित्र कृतीचे विस्ताराने वर्णन केले. नंतर ते शिवांना म्हणाले, हे शंकरा, जर तुमचे माझ्यावर खरंच प्रेम असेल तर आता माझी विनंती ऐका. माझी इच्छा आहे की तुम्ही जाऊन पार्वतीचे पाणी ग्रहण करा. शिव म्हणाले, जरी हे योग्य नाही तरी स्वामींचे म्हणणे मला टाळता येणार नाही. हे नाथ, तुमची आज्ञा शिरसामान्य करणे हाच माझा परमधर्म आहे. माता, पिता, गुरु आणि स्वामी यांचे सांगणे काहीही विचार न करता कल्याणकारक समजून मान्य करायला हवे. शिवाय तुम्ही तर माझे परम हितकारी आहात. म्हणून हे नाथ, तुमची आज्ञा मला शिरसावंद्य आहे. शंकरांची भक्ती, ज्ञान व धर्म यांनी युक्त असे बोलणे ऐकून श्रीराम प्रसन्न झाले. प्रभू म्हणाले, हे हरा, तुमची प्रतिज्ञा पूर्ण झाली. आता मी जे सांगितले आहे ते लक्षात ठेवा. असे म्हणून श्रीराम अंतर्धान पावले. शिवांनी त्यांची ती मूर्ती आपल्या हृदयात धारण करून ठेवली. त्याच वेळी सप्तर्षी शिवांच्याकडे आले. प्रभू महादेवांनी त्यांना गोड शब्दात सांगितले, तुम्ही पार्वतीकडे जाऊन तिच्या प्रेमाची पारख करून घ्या आणि हिमाचलाला सांगून त्यांना पार्वतीस आणण्यास पाठवा व पार्वतीला घरी पाठवून द्या आणि त्यांच्या मनातील संशय दूर करा. सप्तर्षींनी तेथे जाऊन पाहिले तर पार्वती जणू मूर्तिमंत तपस्याच होती. मुनी म्हणाले, हे शैल्यकुमारी, ऐक, तू कशासाठी इतके कठोर तप करीत आहेस. तू कोणाची आराधना करीत आहेस आणि तुझी इच्छा काय आहे. आम्हाला आपले गुपित खरे खरे का सांगत नाहीस. पार्वती म्हणाली, सांगताना मनात मोठा संकोच वाटतो. तुम्ही माझा मूर्खपणा ऐकून हसाल. माझ्या मनाने हट्ट धरला आहे. काही केल्या ते ऐकत नाही आणि पाण्यावर भिंत उभी करावी असे त्याला वाटते. नारदांनी जे सांगितले होते ते खरे मानून मी पंखाविना उडू इच्छिते. मुनींनो, तुम्ही माझा वेडेपणा पहा की शिवांना आपला पती बनविण्याची इच्छा, कामना आहे. पार्वतीचे बोलणे ऐकून ऋषी हसले आणि म्हणाले, तुझा देह पर्वतापासून उत्पन्न झाला आहे, म्हणूनच तू अशी मंदबुद्धी आहेस. सांग, नारदांचा उपदेश ऐकून आजवर कुणाचे घर नांदले आहे बरे. त्यांनी जाऊन दक्षाच्या मुलांना उपदेश दिला होता. त्यामुळे पुन्हा कधी परत येऊन त्यांनी घरचे तोंडही पाहिले नाही. चित्रकेतूचे घर नारदानेच उद्ध्वस्त केले. नंतर हीच परिस्थिती हिरण्यकश्यपूची झाली. जे स्त्री पुरुष नारदांचे म्हणणे ऐकतात ते घरदार सोडून नक्कीच भिकारी होतात. त्यांचे मन कपटी आहे, मात्र शरीरावर सज्जनपणाची चिन्हे ते मिरवतात. ते सर्वांना आपल्यासारखे बनवू इच्छितात. त्यांच्या नारदांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुला असा पती हवासा वाटला की जो स्वभावाने उदासीन, गुणहीन, निर्लज्ज, अशोभनीय वेश धारण करणारा, नर कपलांचे माला धारण करणारा, कुलहीन, घरदार नसलेला, नग्न आणि शरीरावर साप लपेटून घेणारा आहे. असा वर मिळाल्यावर तुला सुख मिळेल काय ते सांग. तू त्या लबाडाच्या नारदाच्या बहकावण्यावर चांगलीच फसलीस. पूर्वी पंचांनी सांगितल्यामुळे शिवांनी सतीशी विवाह केला, परंतु नंतर तिला त्याग करून मारून टाकले. आता शिवांना काही काळजी उरली नाही. भीक मागून खातात आणि सुखाने झोपतात. अशा स्वभावाच्या एकट्या राहणाऱ्या घरात कधी कुणी स्त्री टिकेल काय बरे. अजूनही आमचे म्हणणे मान. आम्ही तुझ्यासाठी चांगले वर पाहिला आहे. तो फारच सुंदर, पवित्र, सुखदायक आणि सुशील आहे. त्याचे यशोगान व लीलागान वेद करतात. तो दोषरहित आहे, सर्व गुणांचे भांडार आहे, लक्ष्मीचा स्वामी आहे आणि वैकुंठपुरात राहणारा आहे. आम्ही अशी वराशी तुझी भेट घालून देतो. हे ऐकताच पार्वती हसून म्हणाली, माझे शरीर पर्वतापासून उत्पन्न झाले आहे हे तुम्ही बरोबरच सांगितले आहे. म्हणून शरीर सुटले तरी माझा हट्ट सुटणार नाही.
सोने हे सुद्धा पाषाणापासून बनते, म्हणूनच ते जाळल्यावर देखील आपला स्वभाव उजळपणा सोडत नाही. म्हणून नारदांचे वचन मी मोडणार नाही. मग घर, नांदी वगैरे वगैरे उद्ध्वस्त होवो, त्याला मी भीत नाही. ज्याच्या गुरूंच्या वचनांवर विश्वास नसतो त्याला सुख व सिद्धी स्वप्नातही लाभत नाही. महादेव अवगुणांचे माहेर आहेत आणि विष्णू सर्व सद्गुणांचे धाम आहेत. असे जरी मांडले तरी त्याचे मन त्याच्या ठिकाणी रमते, त्याला त्यांच्याशीच कर्तव्य असते. आजच्यासाठी धन्यवाद.